महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिक महापालिकेच्या रस्ते विकासाच्या दाव्यांची आज गंगापूर रोडवर अक्षरशः पोलखोल झाली आहे. मुसळधार पावसानंतर गंगापूर रोडचा मोठा भाग अचानक खचल्याने कार, मालवाहू ट्रक आणि सिटीलिंक बस खड्ड्यात अडकली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेने महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या कामांवर आणि देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुसळधार पावसाने गंगापूर रोडची दयनीय अवस्था समोर आणली आहे. अचानक रस्ता खचल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. 4 चाकी वाहन, मालवाहू ट्रक आणि सिटीलिंक बस रस्त्यात निर्माण झालेल्या मोठ्या खड्ड्यात अडकली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. घटनेनंतर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत महापालिकेवर जोरदार टीका केली. कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होऊनही पावसाचा पहिला जोरदार तडाखा सहन न करणारे रस्ते नेमके किती दर्जेदार आहेत असा सवाल नागरिक करत आहेत. स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली असून रस्ता पूर्णपणे सुरक्षित झाल्याशिवाय या मार्गावरील वाहतूक नियंत्रित करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. गंगापूर रोडवरील ही घटना केवळ एका रस्त्याच्या खचण्याची नाही, तर शहरातील विकास कामांच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह उभ्या करणारी आहे. पावसाळा अजून बाकी असताना अशी परिस्थिती असेल तर पुढील दिवसात नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे. गंगापूर रोडवरील परिस्थिती लक्षात घेता अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गाने प्रवास टाळावा, शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पावसाच्या काळात वाहन चालवताना विशेष खबरदारी घ्यावी. प्रशासनानेही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी भूषण जैन, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.